गोष्ट शिवलीलामृतातली आहे. एक राजा असतो आणि तो शिकारीसाठी जंगलात जातो. शिकार करता करता तो कुठेतरी भटकत राहतो आणि संध्याकाळची वेळ होते आणि अर्थातच त्याचा परतीचा मार्गसुद्धा त्याला सापडत नाही. त्या जंगलात एक शबरपुत्र राहत असतो. तो शबरपुत्र राजाला बघतो आणि त्याला विचारतो की तुम्ही कुठून आलात, कसे इथं आलात. तो राजा सगळं सांगतो. तो शबरपुत्र म्हणतो की आजचा दिवस तुम्ही इथे माझ्याचकडे राहा, मी उद्या सकाळी तुम्हाला तुमचा योग्य मार्गावर तुमच्या राजधानीपर्यंत जाण्यासाठी मदत करीन. राजाला काही पर्याय नसतो आणि तो म्हणतो ठीक आहे, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि माझी शंकराची पूजा करायची वेळ झालेली आहे. आणि मग तो राजा तिथेच एक शिवलिंग स्थापन करतो आणि आपल्या मानसिक पूजेद्वारे संपूर्ण सर्व गोष्टी त्या देवाला अर्पण करतो. दुसऱ्या दिवशी हा शबरपुत्र राजाला योग्य ठिकाणी नेऊन सोडतो आणि राजा त्याला म्हणतो की तू मला एवढी मदत केलेली आहेस, तर तू आजपासून माझ्याच जवळ राहा, माझा अंगरक्षक म्हणून काम कर. अर्थातच शबर त्याला मान्यता देतो आणि शबर त्याच्याजवळ राहायला लागतो. काही दिवस असेच जातात आणि दर सोमवारी शंकराची पूजा करण्याच्या निमित्ताने हा शबरसुद्धा राजाबरोबर शंकराच्या देवळात जातो आणि तिथे तो राजा जो आहे तो सर्व षोडशोपचारे पूजा भगवंताची करत असतो आणि विविध प्रकारचे भोगसुद्धा म्हणजे वस्तूंच्या रूपाने त्या शंकराला तो चढवत असतो. असं त्यांनी बरेच वेळा पाहिलेलं असतं. काही दिवसांनी शबराला आपल्या घरची आठवण येतं आणि शबर आपल्या राजाची परवानगी घेऊन जंगलात परत राहायला निघून जातो. पण आता त्यांनी राजाने केलेली पूजा पाहिलेली असते आणि त्यालासुद्धा आपण अशा प्रकारची पूजा करावी असे वाटायला लागते. आणि त्यांनी राजाकडनं ऐकलेलं असतं की शंकराची नित्यनेमाने अगदी भक्तिपूर्ण जर आपण उपासना केली, पूजा केली तर आपल्याला मोक्ष मिळतो. स्वतः भगवान शंकर आपल्याला न्यायला येतात आणि ही गोष्ट त्या शबराच्या मनात इतकी ठसलेली असते आणि तो जंगलात आल्यापासून पूजा करायला सुरुवात करतो. अर्थातच राजाजवळ असलेले विविध उपचारांच्या त्या गोष्टी असतात त्या त्याच्याकडे नसतात आणि मग त्यांनी राजाकडनं ऐकलेलं असतं की आपण मानस पूजा करू शकतो आणि तशी राजाने एकदा केलेली त्या शबराने पाहिलेली पण असते. आणि तेव्हापासून तो दर सोमवारी शंकराची पिंड तयार करायचा तिथल्याच मातीची आणि त्या पिंडीची अगदी षोडशोपचारी पूजा करायचा. आणि त्याच्यात मुख्य म्हणजे चिताभस्माचं महत्त्व राजांनी त्याला सांगितलेलं असतं आणि तो म्हटला की बाकी कोणताही उपचार भगवंताला दिला नाही तरी चिताभस्म जर आपण त्याला वाहिलं तर भगवंताला ते अत्यंत प्रिय असतं. आणि मग ह्याप्रमाणे तो शबर जिथे कुठे अशी चिता जळालेली असते तिथे जाऊन ते भस्म नित्यनेमाने आणत असतो. आणि एक दिवस असं होतं तो शबर खूप ठिकाणी फिरतो. पूजेची वेळ झालेली असते आणि त्याला कुठेही चिता भस्म मिळत नाही. आता काय करायचं असं त्याच्यापुढे फार प्रश्न पडतो आणि आपल्या व्रतात तर खंड पडून चालणार नाही. कारण त्याच्यामुळे शंकर भगवान आपल्यावर रुसेल किंवा तो मग आपल्याला काही मोक्ष देणार नाही किंवा तो आपल्यावर प्रसन्न होणार नाही अशा प्रकारचे विविध भाव त्याच्या मनात येतात आणि तो खूप विचार करतो. आणि मग तो आपल्या पत्नीला असं सांगतो की हे बघ, तू सगळा नैवेद्य वगैरे तयार करूनच ठेव म्हणे आणि मी ही जी आपली गवताची झोपडी आहे तिच्या आत बसतो आणि तू झोपडीला आग लावून दे. तू आग लावून दिलीस की मी पण त्या झोपडीत जळून खाक होऊन जाईल आणि मग ते जे काही चिताभस्म असेल ते तू घे आणि तू त्या शंकर भगवंताला अर्पण कर आणि आपला रोजचा नैवेद्य जो काही आहे तो तू दाखव. अर्थात पत्नी या गोष्टीला तयार होत नाही. ती म्हणते की मग त्याच्याऐवजी मी आज जाते आणि तुम्ही हे करा. तर तो म्हणतो की नाही, तसं नाही, व्रत माझं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे तू कर, कारण तू माझी पत्नी आहेस आणि माझं म्हणणं तुला ऐकायला लागेल. शेवटी ती पत्नी तयार होते आणि ती त्या झोपडीला आग लावून देते, तिथलं भस्म घेते आणि भगवंताला वाहते. आणि नैवेद्य दाखवायच्या वेळी तो शबर त्या झोपडीतून बाहेर येतो आणि त्या शबरीला म्हणतो की अगं,
तू एकटीच नैवेद्य दाखवतेस देवाला, माझी वाट नाही पाहिलीस का? तिला काहीच कळत नाही की आत्ता काही वेळापूर्वी आपण झोपडीला आग लावली होती, तिथं सगळी राख झालेली होती आणि तेच चिताभस्म घेऊन आपण देवाला अर्पणसुद्धा केलं होतं. आणि ती भगवंताला अगदी मनोभावाने प्रार्थना करते आणि नमस्कार करते. अर्थात शबरही या गोष्टीत मागे नसतो. आणि असं सगळं बघितल्यानंतर प्रत्यक्ष भगवान शंकर तिथे येतात आणि त्याला योग्य असं दर्शन देऊन त्याचा उद्धार करतात. काही दिवसांनी ह्या राजाला शबराची आठवण येते आणि तो त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याला ही झालेली हकीकत कळते आणि तो म्हणतो की मी सांगितलेली गोष्ट ऐकून त्याच्यावर एवढी श्रद्धा ठेवून हा शबर उद्धरून गेला आणि मी मात्र इथेच राहिलो आहे. असं हे श्रवणात केलेले आचरण भगवंत त्या भक्ताला नक्कीच उद्धरून नेतो, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून शिवलीलामृतात सांगितलेले आहे. अर्थात कालांतराने तो राजासुद्धा शबराप्रमाणे अनन्य होऊन शंकराची भक्ती करतो आणि उद्धरून जातो. हे वेगळं सांगायलाच नको. इथे आपण थांबूया.